नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी इन्फो ट्रॅव्हलर चॅनलमध्ये. आणि या चॅनलच्या माध्यमातून आम्ही हा पहिलाच असा प्रयत्न केला आहे की एक दुर्लक्षित किल्ला नवी मुंबईमधील बेलापूर जवळचा हा किल्ला सगळ्यांच्या निदर्शनास आणण्याचा हा प्रयत्न केला आहे. नवी मुंबईमधील प्रदेशात सिद्धी राजवंशाने बांधलेला हा किल्ला पनवेल खाडीच्या मुखाजवळ एका टेकडीवर वसलेला आहे. हा किल्ला जंजिराच्या सिद्धीने बांधला. त्यानंतर पोर्तुगीजांनी तो जिंकून घेतला आणि त्यांच्याकडून मराठ्यांनी जिंकून घेतला. 19व्या शतकाच्या सुरुवातीला हा किल्ला ब्रिटिशांनी त्यांच्या ताब्यात घेतला आणि जसा ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यानंतर या किल्ल्याचे सामरिक महत्त्व कमी झाले आणि तो वापरातून बाहेर पडला आणि अत्यंत पडझड झालेला अवस्थेत असा हा किल्ला आहे. तर मित्रांनो, 1733 मध्ये चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून किल्ल्यावरील ताबा मिळवला. पोर्तुगीजांकडून यशस्वीरित्या किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यात जवळच्या अमृतेश्वर मंदिरात बेलीच्या पानाचा हार घालेला असा प्रण केला होता. आणि त्यानंतर या किल्ल्यावर विजय मिळवल्यानंतर या किल्ल्याचं नामकरण बेलापूर असं करण्यात आलं. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन चार्ल्स ग्रेन याने 23 जून 1817 मध्ये हा किल्ला परत मराठ्यांकडून मिळवला. ब्रिटिशांनी या परिसरातील कुठल्याही मराठ्यांच्या वर्चस्वाखाली असलेला गड मोडून काढण्याच्या धोरणाखाली हा किल्ला अर्धवट नष्ट केला आणि तो नष्ट केल्यानंतर ते आजपर्यंत या किल्ल्यावर कुठल्याही प्रकारचं संवर्धनाचं काम झालेलं नाही. त्याच्या सक्रिय दिवसांमध्ये म्हणजे जेव्हा हा किल्ला वापरत होता तेव्हा त्या किल्ल्यात 4 तुकड्या होत्या, प्रत्येकी 180 माणसांच्या. 4 ते 12 पाऊंड म्हणजे 2 ते 5 किलो वजनाच्या 14 बंदुका तिथे ठेवल्या होत्या. स्थानिकांच्या मते या किल्ल्यात एक असा बोगदा अस्तित्वात आहे. तो बोगदा घारापुरी बेटाशी जोडला गेला आहे, जे एलिफंटा लेण्यांचे ठिकाण आहे. पण किल्ला पाहताना असं कोणत्याही प्रकारचा बोगदा आढळलेला नाही. बेलापूर किल्ला हा अनेक शतके जुन्या भिंती असलेला एक किल्ला आहे. भव्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर आणि त्याच्या उंच इमारती पाहिल्यावर जणू काही आपण भूतकाळातच पोचलो आहोत असे वाटेल. अज्ञात बोगदे आणि रिकाम्या खोल्यांमुळे जणू एखादा हरवलेला वारसा सापडल्याचा भास होईल. किल्ल्यांची शांतता आणि दूरवर दिसणारी दृश्ये भूतकाळ आणि वर्तमान काळाचा एक परिपूर्ण संगम घडवून आणतील. बेलापूर किल्ला हे केवळ एक सामान्य ऐतिहासिक स्थळ नाही, तर तो शहरी जीवनाच्या गजबजाटीपासून दूर एक अनुभव आणि शांत ठिकाण आहे. तुम्ही त्याच्या प्राचीन भिंतींचे कौतुक करा, त्याच्या वळणदार रस्त्यावरून फिरा किंवा फक्त बसून सभोवतालच्या परिसराचा आनंद घ्या. हा किल्ला तुम्हाला एक असा अनुभव देतो जो तुम्ही कायम लक्षात ठेवा. खरंच हा किल्ला काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेला एक ऐतिहासिक अवशेष असलेला किल्ला आहे आणि तो अजून पण तग धरून आहे. बेलापूर किल्ल्याची वास्तुकला खरोखरच हजारो कथा सांगते. हा किल्ला त्याच्या वास्तुकलेसाठी सुद्धा एक वेळेस प्रसिद्ध होता. तर आपण इथं पाहू शकतो खोल्यांचे अवशेष, पाण्याची टाकी, पुरातन इमारत याचे फक्त अवशेषच बाकी राहिलेले आहेत. ऐतिहासिक कागदपत्रांनुसार या किल्ल्याला एकूण 5 बुरुज होते आणि या बुरुजांवर 11 तोफा होत्या. आपण पाहू शकता पाण्याचा हौद, तोही अशा किती खराब अवस्थेत आहे. किल्ल्याची तटबंदी एकदम भक्कम दगडी बांधकामाची होती, ज्यामध्ये जाड लाकूड, तुळ्या आणि मुरुमांचा वापर करण्यात आला होता. ही आहे पुरातन इमारत, त्याचे अवशेष आणि काही शिलालेखही आहेत, काही वास्तुकला आहेत, दगडांवर दिसत आहेत. बाजूला हे असं लष्करासाठी राहण्यासाठी बांधलेल्या खोल्या होत्या त्या.
पण सध्या पडझड झालेल्या अवस्थेत आहे. तिथेच साती आसरा नावाचं एक मंदिरही आहे गडाच्या पायथ्याला, आपण पाहू शकता. साती आसरा म्हणजे जलदेवता. आपल्यासाठी कसं क्षेत्रपाल म्हणजे भैरवनाथ असतो, तसंच इथे साती आसरा हा जलयोगिनी देवी आहे. जिथं पाण्याचं कुंड, शेती वगैरे असते, तिथं या देवीचं मंदिर असते. किल्ल्याच्या पायथ्यालाच साती आसरा देवीचे मंदिर आहे. अत्यंत जागृत असे हे मंदिर आहे. अनेक ठिकाणी या देवींना मूर्ती स्वरूपात न पूजता शेंदूर लावलेल्या 7 शिळ्यांच्या म्हणजे दगडांच्या रूपात पूजले जाते. असे मानले जाते की जिथे पाणी असते, ओढा, तलाव, विहीर, तिथे या देवीचा वास असतो. ग्रामीण भागात पिकांचे संरक्षण आणि विहिरीला पाणी टिकून राहावे म्हणून या देवीची पूजा केली जाते. हे मंदिर नवी मुंबईतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अनेक भाविक किल्ल्याला भेट देताना या देवीचे दर्शन घेतात. किल्ल्याच्या परिसरातील निसर्गरम्य वातावरणामुळे हे एक शांत धार्मिक स्थळ मानले जाते. हे मंदिर सुमारे 200 ते 250 वर्ष जुनं आणि अतिशय जागृत असं मंदिर मानलं जातं. जुन्या पनवेलमध्येही साती आसरा देवीचे मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता.